आज मी बनवते मसूरची डाळ। त्यासाठी मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतला, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आणि 4 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या। मी डायरेक्ट कुकरमध्येच करते ही डाळ। पहिले मी तेल घेतलं कुकरमध्ये, त्यामध्ये जिरं टाकलं। आता मी कढीपत्ता टाकते व मोहरी टाकते। जिरं कढीपत्ता तडतडल्यानंतर बारीक ठेचून घेतलेलं लसूण टाकते। लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। मी डायरेक्ट ही कुकरमध्येच करणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पहिली मसूरची डाळ शिजवून घेऊ शकता। काय करायचं, मसूरची डाळ शिजवून घ्यायची आणि नंतर मग ही अशी फोडणी द्यायची। कांदा लालसर झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते मी, तो पण चांगला परतून घ्यायचा टोमॅटो। झटपट जर तुम्हाला डाळ किंवा आमटी बनवायची असेल तर मसूरच्या डाळीची आमटी अशी बनवायची। झटपट ही डाळ बनली जाते। कांदा टोमॅटो चांगले परतून झाले, तुम्ही बघा चांगले शिजले आहेत तेलामध्ये। आता आपले घरगुती मसाले घालायचे। धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। ते चांगले तेलात परतून घ्यायचे। जास्त परतले तर ते करपणार। आणि ही मसूरची डाळ धुवून घेतलेली त्यामध्ये टाकायची। व्यवस्थित डाळ परतून घ्यायची मसाल्यामध्ये। डाळ चांगली परतून झाल्यावर चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालून सुद्धा आपण चांगलं हे परतून घेऊया। त्यानंतर आपल्याला किती डाळ हवी त्याप्रमाणे गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाणी या डाळीमध्ये ओतायचं। चांगलं गरम पाणी करून घ्यायचं आणि या डाळीमध्ये ओतायचं। आणि ही डाळ ना 10 मिनिटात शिजते। या डाळीला शिजायला वेळ नाही लागत आणि चवीला तर एवढी छान लागते म्हणून सांगू, तुम्ही एकदा करून बघाच। डाळीला जरा उकळी आणू द्यायची, त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं। याचं कारण काय की डाळीचं जे पाणी कुकरच्या शिटीमधून बाहेर नाही येणार। बघा अजिबात पाणी वर आले नाही किंवा डाळ वर नाही आली। कुकर उघडते मी बाउल मध्ये काढून घेते आता डाळ। बघा आपली डाळ किती दाट झाली आहे आणि कलर सुद्धा किती छान आलाय डाळीचा। ही डाळ ना एकदम झटपट होते आणि तुम्ही नक्की करून बघा। घरात कोणती भाजी नसेल तर तुम्ही डाळ आवर्जून करू शकता। सोबत भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर मग आवडली ना तुम्हाला ही डाळ? आवडल्यास आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।